गुड मॉर्निंग मंडळी. सकाळीच गेले 8च्या ड्युटीला. तर आज मॉर्निंग होती, 8ची ड्युटी होती. हॉस्पिटलमध्ये पोचले आणि कॅन्टीनमध्ये बसले. तोपर्यंत ह्या मॅडम धावत धावत आतमध्ये गेल्या. आता मला वाटलं ह्यांचं काहीतरी झालं, पण बाजूला येऊन बसले तेव्हा समजलं की त्या काहीतरी कामासाठी गेल्या होत्या. आता दुपारी हॉस्पिटलमधून सुटून घरी आले तर आज जेवणामध्ये होते मस्तपैकी गरमागरम घावणे, बरोबर सोयाबीनची भाजी होती आणि पुलाव भात. आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांना वेगळं होतं, पण सध्या मी 2-3 महिने नॉनव्हेज खाणार नाही आहे, फक्त व्हेज. कारण की मी पारायण करते. तर मस्तपैकी जेवले आणि दुपारी ताणून झोपले. आपल्याला कुठं जायचं आहे? हॉस्पिटल ते घर आणि घर ते हॉस्पिटल, बाकी कुठेच आपला विषय नाही. मस्त जेवणानंतर झोपा काढल्या, संध्याकाळी उठले, फ्रेश वगैरे झाले, इकडे तिकडे भटकंती केली आणि पोटाला लागली होती भूक. तर मम्मीने ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये घावण्याचं पीठ. आता घावण्याचं पीठ संपेपर्यंत आमच्याकडे रोज तेच कार्यक्रम. सकाळ दुपार संध्याकाळ घावणे, बाकी काहीच नाही. घरातल्या सगळ्यांनाच आवडतात आणि आपण तर मस्तपैकी तव्यावर घावणे काढून घेतले, सर्वांना प्लेट प्लेटभर दिले आणि शेवटला जे काय होते ते मी घेतले खायला. आज भिड्याच्या तव्यावर नाही बनवले होते, तर असं नॉर्मल चपातीचा तवा होता त्याच्यावर असं बनवले आणि त्याच्यावर चांगले झाले होते बरं का. नंतर घावणे घेतले, काळाबरोबर चहा. आणि मला ह्याचा दुधाबिधाचा चहा अजिबात आवडत नाही, घावण्यांबरोबर काळा चहाच पाहिजे. मस्तपैकी 2 घावणे खाल्ले पोट भरून. 3 सांज झालेली होती, दिवाबत्ती पण करायची होती. म्हटलं आधी पेटपूजा करून घेऊया आणि बाकी नंतर सगळं. तर पेटपूजा झाली. चला मग भेटू नंतर.